गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग. परफेक्ट. साऊंड क्लिअर आहे. तर स्टार्ट करूया. तर काल आपण काय बघितलं बघा, की मार्केटमध्ये डिसायसिव्ह कॅन्डल कशी ओळखायची त्याच्या कंडिशन्स आपण कम्प्लिटली बघितलेल्या आहेत. एक फटाफट रॅपअप करतो आणि पुढची प्रोसेस सुरू करतो. ठीक आहे. तर आपण बेसिक चार्ट बघितले होते. त्यानंतर कॅन्डलस्टिक चार्ट काय असतं ते पूर्ण प्रोसेस आपण बघितली. ओके, त्याचं ओपन हाय लो क्लोज कसं रीड करायचं त्या गोष्टी आपण बघितल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला टाइम फ्रेम म्हणजे काय हे आपण बघितलं होतं. सोबत सोबत आपण फिबोनाची चार्ट मध्ये दोन प्रकारच्या कॅन्डल असतात. एक प्लेन कॅन्डल राहील किंवा म्हणजे ज्याचं ओपन इक्वल टू हाय किंवा ओपन इक्वल टू लो राहील. ग्रीन असेल तर ओपन आणि लो सेम राहील. रेड असेल तर ओपन आणि हाय सेम राहील. ठीक आहे. त्यानंतर डोजी कॅन्डल राहील की ज्याला दोन्हीकडे वीक राहतील. ओपन नॉट इक्वल टू हाय नॉट इक्वल टू लो. ही पूर्ण प्रोसेस बघितली. त्यानंतर आपण इनसाइडर कॅन्डल म्हणजे काय ती गोष्ट बघितली आहे. ज्यामध्ये प्रिव्हियस कॅन्डलच्या आतमध्ये मार्केट राहत असेल तर त्याला आपण इनसाइडर कॅन्डल म्हणतोय, त्याला इग्नोर करतोय. तर त्यानुसार आपल्याला डिसायसिव्ह कॅन्डल म्हणजे काय, तर मस्ट बी अ प्लेन आणि मस्ट नॉट, ती जी कॅन्डल असेल ती इनसाइडर नकोय म्हणजे नॉन इनसाइडर पाहिजे. या दोन्ही कंडिशन जर एखादी कॅन्डल सॅटिस्फाईड करत असेल तर तिला आपल्याला डिसायसिव्ह कॅन्डल म्हणायचंय. इथपर्यंतची प्रोसेस आपण काल बघितली होती. तर आता इथून पुढे आपल्याला बघायचंय की सपोज दॅट तुम्ही इथं मार्केटमध्ये आलेला आहात, या पॉइंटला मार्केटमध्ये आहात. 2 मिनिटांसाठी मी याला हाईड करतो तुमच्यासाठी, नंतर मी सांगेल ती पूर्ण प्रोसेस. ठीक आहे. तर मी काय बोलत होतो की तुम्ही जेव्हा पण मार्केटमध्ये याल, आपण इथं बसलेलो आहे. आता उद्याचा मार्केटचा ट्रेंड काय राहील, मार्केट अप ट्रेंड डाऊन ट्रेंड काय राहील, कुठं काय ट्रेड घ्यायला पाहिजे ते माहिती करायचंय. तर त्यासाठी जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये असाल, जी काय लास्ट कॅन्डल मार्केटमध्ये बनली आहे त्या कॅन्डलला आपण कर्सर ठेवणार आणि ती डिसायसिव्ह आहे का तेवढं मला सांगायचंय. यस असेल तर यस बोला, नो असेल तर नो सांगायचं. नसेल तर नो सांगायचे, असेल तर यस सांगायचं. यस. तर आजची शेवटची कॅन्डल डिसायसिव्ह आहे का? मी थोडस तुमच्यासाठी झूम करतो. येस, आजची लास्ट कॅन्डल बघा. व्हॅल्यू रीड करता येतं सर्वांना? ओपन हाय लो क्लोज जर रीड करता येत असेल तर यस लिहा, नाही तर अजून झूम करेल थोडं लागल्यास. आय होप येईल, प्रॉपर रीड करता येईल. हे बघा, ओ एच आणि एल. ठीक आहे. ही आपली कॅन्डल आहे. आजची शेवटची कॅन्डल. तर काय आहे ओपन हाय लो, कोणत्या दोन व्हॅल्यू सेम दिसत आहेत तुम्हाला? ओपन आणि लो बरोबर आहे, एक्झॅक्ट सेम आहे. हिला डिसायसिव्ह म्हणू शकतोय. ओके, परफेक्ट. ओके. आता आपल्याला ट्रेंड कसा ओळखायचा ती प्रोसेस आपल्याला आज सुरुवात करायची आहे. त्या प्रोसेसला मी पहिले एक्सप्लेन करतो, नंतर आपण आता बसून उद्याच्या लेवलला कशा फाइंड आउट करायचा हे शिकायला भेटेल. तर ती प्रोसेस आपण स्टार्ट करूया. तर इथपर्यंत आपण आलो होतो कालच. आता आपल्याला बघायचे जी काय डिसायसिव्ह कॅन्डल तुम्हाला भेटेल तेव्हा जे एक मी इंडिकेटरचे सेटअप तुम्हाला देणार, त्या इंडिकेटरची व्हॅल्यू रीड करायची. जी डिसायसिव्ह कॅन्डल तुम्ही कर्सर ठेवाल, कर्सर ठेवली तेव्हा इंडिकेटरची व्हॅल्यू कोणती आहे ती व्हॅल्यू बघायची. कसं बघायचं ते पण दाखवून देतो तुम्हाला. जसं ही डिसायसिव्ह कॅन्डल आहे, तर तुम्हाला इंडिकेटरचं सेटअप मी इथे स्टार्ट करतोय. ओके, हे तुम्हाला पूर्ण लावून वगैरे दाखवलं जाईल, त्याची चिंता करू नका. आता ज्या कॅन्डलवर मी माझा कर्सर ठेवतोय, ओके, इथं ज्या कॅन्डलवर आपण कर्सर ठेवतोय तेव्हा इथे एक इंडिकेटरची व्हॅल्यू लिहून येते बघा. सर्वांनी मला चॅट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचं आहे. जर कॅन्डल डिसायसिव्ह असेल तर ती व्हॅल्यू आपल्याला कामाची, अदरवाईज इग्नोर करणार आहोत. आता ही डिसायसिव्ह आहे तर इंडिकेटरची व्हॅल्यू काय लिहून येते चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. प्रत्येकाला दिसत असेल तर यस लिहून पाठवायचं किंवा व्हॅल्यू जी असेल ते व्हॅल्यू रीड करायची. जे मी सर्कल मार्क केले ते सर्कलची व्हॅल्यू पाहिजे. यस, 25,213.53, 213.53 ही व्हॅल्यू सर्वांना दिसते. ओके, ठीक आहे. तर याला म्हणतात, ही जी ग्रीन ग्रीन लाईन जी दिसते ना, या ग्रीन लाईनची व्हॅल्यू ती आहे इंडिकेटरची व्हॅल्यू आहे. इंडिकेटर कोणतं कसं सेटअप करायचं ते पुढे बघणार आहोत. ओके. तर आपण हे कालच्या सेशन मध्ये डिसायसिव्ह कॅन्डल का बघितली, कारण बघा तुम्ही कुठेही कर्सर, आता ही बघा, ही डिसायसिव्ह म्हणू शकताय का तुम्ही? या कॅन्डलला डिसायसिव्ह म्हणता येईल का आपल्याला? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं.
या सेकंड कॅन्डलला डिसाइसिव्ह म्हणता येईल नाही, कारण की बघा वरती पण वीक आहे, खाली पण वीक आहे, हिला पण नाही, हिला पण नाही, हिला म्हणू शकतोय. बरोबर, म्हणजे ही फर्स्ट होते, मागे मागे गेलो, या तिन्ही डिसाइसिव्ह होत्या, इग्नोर करेल मी, या कॅन्डलला डिसाइसिव्ह म्हणेल मी. ही आहे का 3:05 येस ऑर नो? म्हणजे आपल्याला एवढंच बघायचंय की डिसाइसिव्ह आहे का नाही, एवढं कळायला पाहिजे. आणि जर कॅन्डल डिसाइसिव्ह असेल तर मग आपल्याला काय करायचंय, जर कॅन्डल डिसाइसिव्ह असेल तर मग आपल्याला काय करायचं, त्या टायमाची इंडिकेटरची व्हॅल्यू जी काही लिहून येते ती लिहायची. जसं सपोज या कॅन्डलवर जर मी माझा कर्सर ठेवला तर इंडिकेटरची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटते, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. हा, मग कोणते ठेवायचं, काय करायचं, त्याच्या सगळ्या कंडिशन मी तुम्हाला देईल, पण ऍटलीस्ट आपल्याला मूव्ह कसं करायचं तेवढं सांगतो. परफेक्ट. 25,197.87 नक्कीच करेक्ट. 25,197.87 बरोबर, ठीक आहे. तर डिसाइसिव्ह कॅन्डलचा कन्सेप्ट आय होप प्रत्येकाला क्लिअर असेल. जर डिसाइसिव्ह असेल तर ती व्हॅल्यू रीड कराल, इग्नोर कोणाला करायच्या. जर डिसाइसिव्ह नाहीये तर आपल्याला त्या व्हॅल्यू पण नाही बघायच्या. डिसाइसिव्ह असेल त्याच वेळेस आपल्या इंडिकेटरची व्हॅल्यू रीड करायची, एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. आता त्याचं करायचं काय पुढे, तर इंडिकेटरची व्हॅल्यू प्रत्येकाला रीड करता येईल. कोणत्या कॅन्डलची, जी कॅन्डल डिसाइसिव्ह असेल तिचीच. बाकीच्या वेळेस पण इंडिकेटरच्या व्हॅल्यू असतील, पण ते आपल्याला इग्नोर करायच्या, त्या आपल्या कामाच्या नाही आहेत, त्या काही कामाच्या नाही. ठीक आहे. ओके. तर याचा वापर कशासाठी करायचा, तर आपण काय करणार आहोत, तर हाऊ टू फाइंड अ ट्रेंड ऑफ मार्केट फॉर इंट्राडे ट्रेडिंग. आता मी इथं आजच्या सेशनमध्ये आपण जे काय बोलणार आहोत इंट्राडे साठी करायचं. त्यात पण आपल्याला अशा प्रकारे मार्केटचा ट्रेंड फाइंड आउट करायचा आहे की दिवसभर लाईव्ह मार्केट मला बघायला वेळ नाहीये. आपण आता मार्केट क्लोज असल्यावर सेटअप तयार करणार आणि ती जी बाईंग सेलिंग रेंज जी काय आपल्याला भेटेल ती आपल्याला उद्या दिवसभरासाठी वापरायची. ओके. तर त्यासाठी टाइम फ्रेम काय काय प्रोसेस राहील त्या सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आता आपण जे काही शिकणार आहोत ते इंट्राडे साठी व्हॅलिड राहील. स्विंग साठी कसं करायचं वगैरे ते पुढे बघूया, पण आता सध्या मी इंट्राडे साठी बघतो. ठीक आहे. द हाऊ टू फाइंड अ ट्रेंड ऑफ मार्केट. मार्केटचा पहिले ट्रेंड ओळखायचा. एकदा ट्रेंड कळलं का मग आपल्याला ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी कशा वापरायच्या ते पुढे बघणार आहोत. जसं मी काल तुम्हाला ऑलरेडी 3-4 स्टेप कशा वापरणार आहोत ते सांगितलंय. तर आज आपलं ट्रेंड ओळखायचं. तर इंट्राडेच्या ट्रेंड फाइंड आउट करायला मला काय करायचं, आता जो चार्ट आपण लावणार त्या चार्टचं सांगतोय. जर तुम्ही एनएससी किंवा बीएससी म्हणजे सकाळी 9 तर 9:15 तर 3:30चं जे मार्केट आपलं त्यामध्ये काम करत असाल तर टाइम फ्रेम तुम्हाला लावायची, चार्ट टाइप कोणता लावायचे ते तुमच्या समोर आहे. एकानाशी चार्ट जो आपण लावला ज्यामध्ये आपल्याला डिसाइसिव्ह कॅन्डल भेटते ती लावायची. ठीक आहे. टाइम फ्रेम एनएससी बीएससी साठी आपण 5 मिनिटाची वापरणार आहोत. आणि जर तुम्हाला कम्युनिटी मार्केटमध्ये हा इंट्राडेचा ट्रेंड म्हणजे आज क्रूड ऑइलची मुवमेंट कशी राहील, आज सिल्वर कसं राहील हे माहिती करायचंय, ट्रेंड माहिती करायचा कम्युनिटीमध्ये पण, तर 15 मिनिटाची टाइम फ्रेम. कारण की ते सकाळी 9 वाजेपासून रात्री 12:30 11:30 पर्यंत मार्केट चालतंय, 11:45 पर्यंत चालतं. त्यामुळे आपण तिथं 15 मिनिटाची टाइम फ्रेम घेणार आहोत. तर निफ्टी, बँक निफ्टी किंवा कोणताही स्टॉक असेल त्यासाठी टाइम फ्रेम 5 मिनिटं लावायचे. आपण आधी बसून उद्याच्या ट्रेंड फाइंड आउट करा. तसंच कम्युनिटी मार्केटसाठी पण आपल्याला करता येईल. 15 मिनिटाची टाइम फ्रेम लावणार. ओके. तर कधी कोणती टाइम फ्रेम लावायची हा पॉइंट प्रत्येकाला क्लिअर आहे का? सपोज दॅट मला निफ्टीसाठी जर उद्याचा ट्रेंड ओळखायचा आहे, मी टाइम फ्रेम कोणती वापराल? टाइम फ्रेम म्हणजे काय? ऑलरेडी काल डिस्कस केलेलं आहे. एक कॅन्डल कंप्लीट करायला किती वेळ लागतो त्याला टाइम फ्रेम म्हणतो. परफेक्ट 5 मिनिट. ओके. आता हे जे मी इंडिकेटरचा सेटअप वगैरे तुम्हाला दाखवतोय ती व्हॅल्यू काय, तो लावायचं कसं, चार्टवर कसं सेटिंग करायचा किंवा तुमच्याकडे ऑलरेडी अकाउंट असेल, डीमॅट अकाउंट असेल तर बेटर आहे. नसेल तर कसं ओपन करायचं, कुठं ओपन करायचं, त्या सर्वासाठी तुम्हाला हा एक मोबाईल नंबर नोट करून घ्यायचा आहे. उद्या दिवसभरात तुम्हाला तुमच्या टर्मिनलवर, तुमच्या लॅपटॉपवर, मोबाईलवर जिथं पण तुम्ही काम करत असाल तिथं इंडिकेटर सेटअप कसा करायचं लाईव्ह मार्केटला ते लावून दिले जाईल. तुम्हाला प्रॉपर सेव्ह वगैरे कसं करायचं ते सर्व भेटून जाईल. तर हा नंबर सेव्ह करा. उद्या तुम्हाला दिवसभर जेव्हा पण वेळ असेल मार्केट आवर्स मध्ये, मार्केट आवर्स नंतर ते तुम्हाला लावून घ्यायचं आहे. ओके. तर ती प्रोसेस आहे, हे नोट करून घ्या किंवा मी तुम्हाला पीडीएफ पाठवेल तेव्हा तुम्हाला तो नंबर भेटून जाईल. ओके. आता माझा मुद्दा काय की मी इथं बसलेलो आहे आणि इथून उद्याची रेंज मला फाइंड आउट करायची आहे. ओके. रेंज कोणती, से एक्झाम्पल 2 मिनिटांसाठी ही जी रेंज आहे आता मी ऑलरेडी फाइंड आउट करून आलेलो आहे. तर ही बाईंग रेंज, सेलिंग रेंज तुम्हाला पण कळायला पाहिजे कसं करायचं. तर ही बाईंग रेंज, सेलिंग रेंज आपल्याला कसं फाइंड आउट करता येईल उद्यासाठीची 17 सप्टेंबर साठी. पहिले फाइंड आउट करूया मग प्लॉट करूया. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय,
तर त्यासाठी बघा हे जी प्रोसेस आहे आपण इक्विटी मार्केटसाठी पण करू शकतोय, म्हणजे इक्विटीमध्ये जेवढे पण स्टॉक असेल त्याच्यासाठी करता येईल. त्यानंतर आपल्याला याचा वापर फ्युचर मार्केटसाठी, इंडेक्स फ्युचर किंवा स्टॉक फ्युचरसाठी पण करता येणार आहे. ऑप्शनच्या एंट्री पॉइंट, टार्गेट, टॉप लॉस फाइंड आउट करायला पण करता येते ऑप्शनसाठी. आणि कम्युनिटी मार्केट ऑलरेडी मी बोललो, फक्त टाइम फ्रेम आपण 15 मिनिटाची लावणार आहे कम्युनिटीसाठी. तर ऑल मार्केटच्या तुम्हाला ट्रेंड ओळखता येईल. ट्रेंड ओळखण्याचं टेन्शन तुमचं संपून जाईल, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता इथून पुढची प्रोसेस कडे जायचं आपल्याला. तर जेव्हा मला ट्रेंड ओळखायचं तर डेटा कसं घ्यायचा, आपण जी सिस्टम आता वापरणार आहोत आपल्या वेबसाईटवर काम कसं करायचं ते दाखवून देतोय. हाऊ टू टेक अ डेटा फॉर आपल्या कॅल्क्युलेशनसाठी स्पॉट इंडेक्स निफ्टी किंवा बँक निफ्टीसाठी पहिले मी करून दाखवेल. नंतर मग इक्विटीसाठी किंवा बाकी वेगवेगळ्या सेगमेंटसाठी आपल्याला करता येईल. तर मी एनएससी साठी घेतोय. एक्शन इक्वल टू एनएससी सिलेक्ट करेल. इन्स्ट्रुमेंट मध्ये मी सध्या स्पॉट अनालिसिस करणार आहोत म्हणून मी इक्विटी सिलेक्ट करेल. सिम्बॉल मध्ये तुम्ही निफ्टी 50 टाका, निफ्टी बँक टाका किंवा टीसीएस टाका किंवा रिलायन्स टाका किंवा एसबीआय टाका, काही असेल ज्याची एक्सपायरी नाहीये तो कोणताही सिम्बॉल तुम्ही टाकून द्या, त्याचं काम होऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे. फाईल नेम काय, जे एबीसीडी 1 2 3 तुम्हाला जे वाटेल. आपण जे कॅल्क्युलेशन करतोय, जो काय आपण डेटा तयार करतो त्याला काहीतरी नाव द्यायचं आहे, त्याला सेव्ह होईल तो. जेणेकरून आपण आता बसलोय, उद्या लाईव्ह मार्केटमध्ये ओपन झालं तर तुम्हाला परत ती प्रोसेस करायची गरज नाहीये. जस्ट त्याच्यावर क्लिक कराल, व्हॅल्यू तुमच्याकडे राहतील. याच्यात एक रूल इम्पॉर्टंट, एंड डेट. मी आता बसलोय, 3:30 वाजलेले आहेत मार्केट समोर आपण बसलोय आणि उद्या सकाळी 9:15 ला मार्केटमध्ये काय होणार आहे ते मला आयडेंटिफाय करायचं. उद्याच्या ट्रेंड मला ऍडव्हान्स मध्ये माहिती पाहिजे. तर एंड डेट रूल सिंपल आहे. 5 तारखेचा ट्रेंड माहिती करायचा आहे, डेट 4 तारीख टाकायची आहे. 10 तारखेचा ट्रेंड माहिती करायचा आहे, डेट 9 तारीख टाकायची आहे. 15 तारखेचा ट्रेंड माहिती करायचा आहे, डेट 14 तारीख टाकायची. सेम प्रोसेस उद्यासाठी 17 तारखेचा ट्रेंड आपला आयडेंटिफाय करायचा आहे. मी आजची डेट 16 तारीख टाकेल. आता हे कसं करायचं प्रॅक्टिकल बघून घेऊया. ठीक आहे. आणि कुठं करूया. तर जस्ट मी काय करतो, एक ब्राउझर ओपन करूया. आणि ब्राउझरवर ऑलरेडी तुम्हाला आपल्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे, cityacademy.co.in. अदरवाईज याची लिंक मी तुम्हाला परत एकदा आपल्या कम्युनिटीवर पण टाकून देईल आणि आता पण लागल्यास मी चार्ट बॉक्स मध्ये टाकून देतोय तुम्हाला. तर जे युजर नेम पासवर्ड मी तुम्हाला शेअर केलेलं आहे ते आपल्या वेबसाईटवर यायचंय, कोणत्याही मोबाईलवर करता येईल, लॅपटॉपवर करता येईल. ठीक आहे. जस्ट लॉग इन वर क्लिक करायचं. जसं तुम्ही लॉग इन वर क्लिक कराल, मी ऑलरेडी लॉग इन होतो, मी लॉग आउट करतो एकदा. ओके. तर जसं लॉग इन वर क्लिक कराल तर तुम्हाला एक युजर नेम आणि एक पासवर्ड विचारला जाईल. तर तुमच्याकडे जो युजर नेम पासवर्ड जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं तेव्हा तुम्हाला सेम डेला प्रत्येकाला युजर नेम आणि एक पासवर्ड दिला गेलाय. तो युजर नेम पासवर्ड इथं टाकायचा आहे, लॉग इन करायचंय. जसं लॉग इन कराल तर एक नंबरला इंट्राडे ट्रेड फाइंडर नावाचं सिस्टम ओपन होऊन जाईल. याच्यावर तुम्हाला यायचंय आणि इथं घेऊन काय करायचं, सध्या मला इंट्राडेचा ट्रेंड ओळखायचा म्हणून मी इंट्राडेवर काम करेल. तर ही प्रोसेस आहे. तर काय कराल, सिलेक्ट बॉक्स कसा सिलेक्ट करायचा त्याचीच मी पीपीटी तुम्हाला इथं दिली बघा, की एक्शन मध्ये काय टाकायचं, इन्स्ट्रुमेंट मध्ये काय टाकायचं, सिम्बॉल मध्ये काय टाकायचं. तर एकदा फटाफट आपण ते टाकूया, की एनएससी मध्ये मला काम करायचंय. तुम्ही एनएससी, मग मी एनएससी का सिलेक्ट करतोय, बीएससी एमसीएक्स कधी करायचं, सिंपल प्रोसेस आहे बघा. तुम्ही जिथं पण काम कराल, आता सपोज इथं मी आलेलो आहे, निफ्टी 50 इंडेक्स, ओके, 5 मिनिटाची लावली गेली आहे. एक्शन कोणतं, एनएससी. तर कोणताही चार्ट बघाल ना तर चार्टच्या नावामध्ये तुम्हाला सर्व माहिती राहील की तुम्ही काय काय वापरायला पाहिजे. तर ते जर एखाद्याला कळत नसेल तर इथं एनएससी असेल तर मी एनएससी सिलेक्ट करेल, बीएससी असेल तर बीएससी सिलेक्ट करेल, एमसेक्स असेल एमसेक्स सिलेक्ट करेल. ठीक आहे. हा. तर इथं आपण सध्या निफ्टीमध्ये करणार आहोत म्हणून मी एनएससी घेतोय. इथं नॉर्मली आता इक्विटी मध्ये करता येईल, फ्युचर इंडेक्स मध्ये करता येईल, फ्युचर स्टॉक मध्ये करता येईल, ऑप्शन इंडेक्स करता येईल, ऑप्शन स्टॉक करता येईल. ओके. म्हणजे कोणत्याही इन्स्ट्रुमेंटचं एंट्री पॉईंट, टार्गेट, टॉप लॉस फाइंड आउट करता येईल. सध्या आपल्याला इक्विटी सिलेक्ट करायचं. इक्विटी सिलेक्ट करतोय. याच्यात बघा तुम्हाला वाटलं टीसीएस तर टीसीएस येईल, तुम्हाला वाटलं रिलायन्स तर रिलायन्स येईल. पण आता सध्या आपल्याला मार्केटमध्ये ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी अंडरस्टँड करायचं म्हणून मी निफ्टीचं, कारण की विकली एक्सपायरी मध्ये पण आपल्याला काम करता येईल. तर मी जस्ट निफ्टी 50 इथं काय करायचं बघा, इथं ड्रॉपडाऊन काय येतं, कारण की मी रोज करतो म्हणून ती येतंय. अदरवाईज तुम्ही काय करा, याच्यावर क्लिक कराल, जर ड्रॉपडाऊन मध्ये काही नाही आलं तर तुम्ही टाईप करायचं निफ्टी पेस 50 असं टाईप करायचं, ते येईल. आणि जे काही येईल ना त्याच्यावर असं कर्सर घेऊन जाल, त्याला सिलेक्ट करायचं. अशा प्रकारे म्हणजे काय असतं, प्रॉपर तो त्यांचा जो सिंटॅक्स आहे त्या सिंटॅक्स मध्ये तो चालला जाईल. तर त्यामुळे तो प्रॉपर सिलेक्ट करायचा. ठीक आहे. निफ्टी फॉर से एक्झाम्पल मला
उद्या 17 सप्टेंबरचा मार्केटचा ट्रेंड ओळखायचा आहे. 16 तारीख मार्केट आज क्लोज झालेलं आहे. उद्या काय होईल ते मला पाहिजे. ओके, म्हणजे आपल्याला एक दिवस ऍडव्हान्स मध्ये आपल्याला ट्रेंड ओळखायचा आहे टुमॉरो. ठीक आहे. एंड डेट काय घ्यायचं, जसं मी तुम्हाला बोललो, रूल ऑलरेडी सांगितलाय की उद्या 17 तारखेला काय होईल, आपण डेट 16 टाकाल. आता हे शिकवतोय म्हणून वेळ लागतोय, अदरवाईज हार्डली 1 मिनिटाचे ते काम आहे. जस्ट गेट डेटावर क्लिक करायचं, डेटा लोड होईल. कुठपर्यंत होईल, आज मार्केट बघा 16 तारीख संध्याकाळी 3:30 वाजता मार्केट 25,254 ला येऊन थांबलेलं आहे. आता इथं खरं तुमचं डोकं लावायचं. आता तर आपण नॉर्मल फक्त सिलेक्शन केलं, गेट डेटा केलेला, याच्यात आपण काही नाही, नॉर्मल एनएससी कडून जो डेटा येतोय तो आपण एपीआय थ्रू आपल्याकडे घेतलेला आहे. आता इथून पुढे काय करायचं, तर ते इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तर तुम्ही मला सांगा, गेट डेटा केल्यावर तुम्हाला 2 ऑप्शन इथं लिहून येणार आहेत. पहिली गोष्ट, या स्विंग मध्ये बघा, हा जो स्विंग आहे ना, हा स्विंग इक्वल टू तुम्हाला एक तर इथं लो लिहून येईल, एक तर हाय लिहून येईल. याच्या व्यतिरिक्त काहीच येणार नाहीये. लो लिहून येईल तर काय करायचं आणि हाय लिहून येईल तर काय करायचं, पहिले ते एक्सप्लेन करतो आणि मग कॅल्क्युलेशन करून दाखवतो. तर आजच होऊन जाईल तुमचं. ठीक आहे. तर सध्या तुम्हाला काय लिहून आलेलं आहे, स्विंग इक्वल टू लो आलेला आहे की हाय आलेला आहे, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा प्रत्येकाने. जस्ट आपण डेटा घेतलेला आहे, सिंपल प्रोसेस. स्विंग लो आला की हाय आला तेवढं सांगायचं. ऍज पर आज मार्केटचा डेटा काय आहे, ओआय डेटा काय आहे, ती पूर्ण प्रोसेस कशी होते, आज मार्केटमध्ये बायर सेलरचा काय डेटा होता, ती पूर्ण प्रोसेस करून तो डेटा येईल पासून. स्विंग इक्वल टू लो आलेला आहे. ठीक आहे. ओके, तर लो आला तर काय आणि हाय आला तर काय, तर जस्ट प्रोसेस बघूया. तर से एक्झाम्पल, इफ अवर कॅल्क्युलेशन स्टार्ट विथ, जसं आता स्विंग लो ने स्टार्ट झालेलं आहे, लो ने किंवा हाय ने स्टार्ट होईल. जर स्विंग इक्वल टू लो ने स्टार्ट झालं तर काय करायचं आणि हाय ने स्टार्ट झालं तर काय, वन बाय वन एक्सप्लेन करूया. तर स्विंग इक्वल टू लो ने जर स्टार्ट झालं तर तुम्हाला काय करायचंय, फाइंड लेटेस्ट ग्रीन डिसायसिव्ह कॅन्डल. बघा, तुम्ही जेव्हा डिसायसिव्ह कॅन्डल कन्सेप्ट शिकला त्याच्यात काय आहे की कॅन्डल रेड पण असते डिसायसिव्ह वाली आणि ग्रीन पण असते. मग आपल्याला कधी रेड कॅन्डल बनते किंवा ग्रीन कॅन्डल बनते याचा अर्थ काय, ग्रीन बनते याचा अर्थ लोकांनी बाईंग केलेले म्हणून ती ग्रीन बनते. जर रेड बनली याचा अर्थ मार्केटमध्ये त्या पर्टिक्युलर कॅन्डल मध्ये मार्केटमध्ये सेलरची स्ट्रेंथ जास्त आहे. तर पुढे मार्केटचा ट्रेंड काय होणार आहे ते ओळखण्यासाठी कोणती पण कॅन्डल घेऊन चालणार नाहीये. तर जर मार्केटमध्ये बाईंग झाली असेल तर तो बाईंग फोर्स काय आहे, मार्केटमध्ये किती क्वांटिटीमध्ये बाईंग झालं, काय झालं, त्यानुसार त्याला रिव्हर्स करण्यासाठी किती मार्केटमध्ये व्हॉल्यूम आला तर मार्केट ट्रेंड रिव्हर्स करेल, तो कन्सेप्ट आपल्याला अंडरस्टँड करायचा, त्यासाठीची प्रोसेस आहे. तर एक सामान्य युजरला एवढा डेटा रीड करायला प्रोसेस होत नाही, तर तो पूर्ण बॅकग्राऊंड आहे. तुम्हाला काय करायचंय की स्विंग इक्वल टू लो आला तर तुम्हाला आता जे मी सांगितलं की जिथं तुम्ही आहात तिथून डिसायसिव्ह कॅन्डल कोणती पण, जर लो असेल, जर लो असेल तर ग्रीनच डिसायसिव्ह कॅन्डल. जर इन केस तुम्हाला रेड भेटली, इग्नोर करा, बाकी डोजी वगैरे त्यांना तर इग्नोरच करायचं आहे. जर स्विंग इक्वल टू लो आला तर कॅन्डल ग्रीनच वापरायची, ग्रीन डिसायसिव्ह पाहिजे. त्यात पण आपण पहिली बघितली तर पहिली न घेता आपल्याला कोणती घ्यायची, सेकंड. कधी कधी काय असं एखाद रुपयासाठी नवीन हाय मारलेला असो, खाली राहिला असो, असं असतं. त्यामुळे मी काय करतोय, फर्स्ट वापरला तरी सुद्धा चालतंय, पण मी फर्स्ट न वापरता जी मला पहिली भेटेल तर मी अजून दुसरी पर्यंत मागे जाईल. तर सेकंड ग्रीन डिसायसिव्ह कॅन्डल जी लेटेस्ट असेल त्या कॅन्डलला मला शोधायचंय. एकदा ती भेटली तर तेव्हा मी ते कर्सर माझ्या चार्टवर ठेवणार, तेव्हा मला इंडिकेटरची व्हॅल्यू भेटेल, इंडिकेटर पण माझं ग्रीनच राहील, तेव्हा ती व्हॅल्यू म्हणजे माझी कॅन्डल पण ग्रीन, इंडिकेटर पण ग्रीन, तेव्हा जी व्हॅल्यू भेटेल ती व्हॅल्यू आपल्याला नोट करायची आहे आणि ती व्हॅल्यू आपल्याला फक्त या स्विंगच्या जवळ टाकायची, स्विंगच्या व्हॅल्यू रिप्लेस करायची. जसं आता स्विंग इक्वल टू लो आहे, तुम्ही मला सांगायचंय कॅन्डल कोणती वापराल, कॅन्डल कोणती वापराल. जर आपल्याला स्विंग इक्वल टू लो आलेला आहे, फटाफट सांगायचं कॅन्डल कोणती वापरली जाईल आपल्या आता. परफेक्ट, परफेक्ट, ग्रीन कॅन्डल वापरायची आहे. ओके, पण कोणती, आता लेटेस्ट पाहिजे. आता ही पहिली घेतली तरी चालेल, पण आपण प्रॅक्टिकली काय करणार आहोत, कधी कधी कसं एक पॉइंट वरती गेला, हाय नवीन हाय मारला नाही मारला तर ते कन्फ्युजन नको, म्हणून मी फक्त फर्स्ट न घेता तुम्ही जिथाला तिथून सेकंड डिसायसिव्ह करत जाणार आहे. तर ही पहिली भेटली का सर्वांना, आजची सगळ्यात शेवटची जी कॅन्डल आहे, जी लेटेस्ट मध्ये पहिली आहे, कारण की एका दिवसात 10 12 15 पण डिसायसिव्ह कॅन्डल बनवू शकतायत.
तर आपण लेटेस्ट कॅन्डल तर 3:15 3:30 ला मार्केट क्लोज झालं तर 3:30 पासून फर्स्ट कॅन्डल मागे मागे रिव्हर्स जाणार. ही डिसायसिव्ह आहे का? येस और नो? आहे. फर्स्ट डिसायसिव्ह आहे. अजून सोपं करेल पुढे की काही पहिली शेवटची काही करायची ना, हाय पासून स्विंग इक्वल टू लो आलेला आहे म्हणजे मार्केट वरती गेलं तर आजचा हाय पासून मागे गेले. आता आजचा हाय तोच आहे त्यामुळे काही कन्फ्युज करायची गरज. यस, ही पहिली आहे. ही फर्स्ट आहे का? एवढंच सर मी रिपीट करायची चिंता करू नका. ही फर्स्ट आहे का? 2-4 कॅल्क्युलेशन रिपीट होतील आपली. ही फर्स्ट डिसायसिव्ह कॅन्डल आहे की नाही? यस और नो? यस. मला सेकंड पाहिजे, मी मागे गेलो आता. ही आहे का? बघा, ही फर्स्ट भेटली आपल्याला. आता ही आहे का? आपल्याला सेकंड पाहिजे ना डिसायसिव्ह वाली. नाहीये. अजून मागे जाऊया. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मागे जायचं. मग 2, 3, 4, 5, 10 किती पण कॅन्डल असू द्या. एक भेटलीये. 1, 2, 3 इथं कोणत्याच नाही भेटला. या सगळ्या डोजी होत्या, इग्नोर केल्या. ही आहे का? यस. म्हणजे मला काय करायचंय, मी जेव्हा मार्केटमध्ये येईल तिथून सेकंड डिसायसिव्ह कॅन्डल जी काय भेटेल त्या कॅन्डलला मी कर्सर ठेवेल. माझा कर्सर या कॅन्डलवर आहे. तेव्हा ही इंडिकेटर जी आहे त्या इंडिकेटरची व्हॅल्यू काय तेवढं मला पाहिजे. ओके, ते कुठं दिसेल ते पण सांगून देतो. 2 मिनिटं थांबा. हे बघा, वरती मी सर्कल ड्रॉ करतोय. इथं व्हॅल्यू लिहून येईल. बाय डिफॉल्ट लिहून येईल. तुम्हाला काही नवीन शोधायचं नाहीये. यस, या कॅन्डलवर माझा कर्सर आहे. तुम्ही मला सांगायचंय व्हॅल्यू काय आहे. प्रत्येकाने इंडिकेटरची व्हॅल्यू नोट करून मला टाईप करून पाठवायची. 25,197.87 पॉइंट नंतरची व्हॅल्यू टाकली तरी चालेल. योगेश सर आता व्हॅल्यू रीड कर साहेब. व्हॅल्यू रॉंग रीड केलेली तुम्ही. 172 नाहीये, 197.87 आहे. सर्वांना भेटते का व्हॅल्यू? बघा, काही लोक टाईप करून पाठवत आहेत, बाकीच्यांना पण सेम व्हॅल्यू भेटते का? 25,197.87 झाला. हे कळलं ही फर्स्ट कॅन्डल. या 3 कॅन्डल मी का नाही घेतल्या? कारण की त्या डोजी होत्या, इग्नोर केल्या. ही सेकंड कॅन्डल भेटली, माझं काम संपलंय. या कॅन्डलवर मी माझा कर्सर ठेवणार आणि आपलं कॅल्क्युलेशन करणार. 25,197 197. योगेश साहेब तुमचं काही टायपिंग प्रॉब्लेम होतोय आय थिंक सो. 197.87 ही व्हॅल्यू आय होप प्रत्येकाला भेटत असेल. आता आपण याची प्रॅक्टिस करणार आहोत. महिनाभर प्रॅक्टिस होईल रोज, चिंता करू नका. पण प्रोसेस क्लिअर झाली का? काय करायचंय? जस्ट गेट डेटा करायचा आहे. लो लिहून येईल तर ग्रीन कॅन्डल मला वापरायचे आहेत. ग्रीन करताना ही कॅन्डल ग्रीन आहे तेव्हा इंडिकेटर पण ग्रीन पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. जर से एक्झाम्पल मी इथं आलो, ही कॅन्डल ग्रीन भेटली पण हे इंडिकेटर रेड असेल तर ती व्हॅल्यू मला वापरायची, तिला मी इग्नोर करेल. कॅन्डल ग्रीन असेल आणि इंडिकेटर पण ग्रीन असेल तीच व्हॅल्यू टाकायची. ही मी कॅन्डल वापरली, ही डिसायसिव्ह दिसते सपोज दॅट, पण इंडिकेटर रेड आहे म्हणजे तो डाऊन ट्रेंड दाखवतो, तो काही कामाचं नाही मला. ठीक आहे. तर कॅन्डल ग्रीन, इंडिकेटर पण ग्रीन. ओके, तर ही जी व्हॅल्यू तुम्हाला भेटते हिचं काय करायचं? जी 25,197.87 ही व्हॅल्यू तुम्हाला भेटली, या व्हॅल्यूला जस्ट आपल्याला पुट करायचं या स्विंगच्या समोर. 25,197.87 राऊंड अप केला तरी चालेल किंवा जसंच्या तसं जे व्हॅल्यू तिथे येते ती टाईप करून द्यायची. कॅल्क्युलेटरवर क्लिक करायचं. तुम्ही कॅल्क्युलेशनवर क्लिक केलं, व्हॅल्यू तुमच्या समोर आहे. या लेवल उद्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये वापरायच्यात. आता याच्यात कोणताही जर तर किंतु परंतु करायची गरज नाहीये. तुम्हाला सिंपल प्रोसेस आहे. बाय म्हणजे अप ट्रेंड राहील, कोणत्या पॉईंट नंतर सेलिंग म्हणजे डाऊन ट्रेंड राहील. बरोबर आहे. कन्फर्मेशन पॉईंट पहिले नोट करा. कन्फर्मेशन पॉईंट की मार्केट जर उद्या जर 25,219 पॉईंट समथिंग 220 पकडा, 220 चा वरती जर मार्केट मला दिसलं तर मी दिवसभरासाठी मार्केटचा ट्रेंड अप कन्सिडर करेल. आणि इन केस जर मार्केट 25,176 च्या खाली दिसलं तर मग मी मार्केटचा ट्रेंड डाऊन कन्सिडर करेल. आता मग त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी कशी वापरायची, कॉल बाय करायचं का पुट बाय करायचं, कोणता स्प्रेड बनवायचं, ते पुढे गोष्टी येतील. पण आतासाठी आपलं एम काय? ट्रेंड ओळखायचं. तुम्ही फ्युचर बाईंग करू शकताय,
ऑप्शन बाईंग करू शकतात, ऑप्शन सेलिंग करू शकतात, सर्व गोष्टी आपल्यासाठी ओपन आहेत. एकदा हे जमलं, बाकी सर्व गोष्टी करता येतील. यस. तुम्ही मला सांगायचंय की उद्या जर सपोज दॅट मार्केट ओपन झाला, आता कधी करायचं ते पण ओपन झाल्यानंतर 2-5 मिनिटं मार्केटला जाऊ द्यायचे. आपण काय करतो 9:30 मार्केटला बघेल मी, म्हणजे दर 1-2 मिनिटात बघायचे मग गरजेचं. 9:15 मार्केट ओपन झालं, 10 मिनिटं 15 मिनिटं मार्केटला सेटल होऊ द्या. 9:30 जर या बाईंग रेंजच्या वरती मार्केट आहे, से एक्झाम्पल 25,230 ला मार्केट आहे, तर तुम्ही मला सांगायचंय मग आपण उद्याच्या ट्रेंड मार्केटचा अप कन्सिडर करणार की डाऊन? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. हा, याच्यात गॅप अप झाला तर काय, गॅप डाऊन झाला तर काय, त्याचे पण रूल येतील, त्याची चिंता करू नका. सध्या प्लेन सांगेल, जर मार्केट गॅप अप झालं 100 पॉईंट तर काय करायचं, लेवल कशा बदलायचं, त्या गोष्टी पुढे सर्व येतील. परफेक्ट. दुसरी पॉसिबिलिटी, उद्या जर सपोज मार्केट थोडंसं 5-50 पॉईंट निगेटिव्ह ओपन झालं आणि सपोज आपल्याला कळलं की मार्केट 150 चालू आहे, 9:30 25,150 चालवले, तर मार्केटमध्ये आपण ट्रेंड मार्केटच्या दिवसभरासाठी रिमेनिंग टाइमसाठी ट्रेंड डाऊन कन्सिडर करणार की अप कन्सिडर करणार? डाऊन की अप? परफेक्ट. ट्रेंड डाऊन राहील. ओके. आता याच्यात कसं एकच पॉईंट नसतो ना, एक रेंज पाहिजे बाईंग रेंज. 220 पासून 227-28 हे 7-8-10 रुपयाच्या रेंज मध्ये बाईंग करायचे, म्हणून कन्फर्मेशन पॉईंट टू टेक अप टू, म्हणजे एंट्री कुठपर्यंत घ्यायची. जर 220 ला बाईंग सुरू झाली तर 220, 25, 22, 26, 27, 28 पर्यंत बाय करा. बेस्ट टाइम आहे या बाईंग झोन मध्ये बाईंग करायचंय, या सेलिंग झोन मध्ये सेल करायचं. ठीक आहे. आता जर एखादा मी टार्गेट अजून पुढे सांगणार आहे, पण जर इन केस आपण मार्केटमध्ये सपोज उद्या जर मार्केट गॅप अप झाला, उद्या जर मार्केटमध्ये अप ट्रेंड आला, या 220 चा वरती मार्केट दिसले, या रेंजच्या वरती मार्केट मला दिसतंय, तर मी ट्रेंड अप कन्सिडर करेल. जर मी बाय केलं, सपोज रिपीट करेल, चिंता करून, जर मी बाय केला या रेंजला, मी कुठेही बाय केलं आणि इथून मार्केट वरती जाते सपोज दॅट, तर मग प्रश्न पडेल सर की मग इंटरडेला मी प्रॉफिट कुठं बुक करायला पाहिजे? सध्या मी जे डायरेक्टली टार्गेट आले ते पहिले ते सांगतो, नंतर त्याच्यात अजून तुम्हाला रॅली कशी कव्हर करता येईल पुढे बघूया. पण या रेंजच्या वरती जर मार्केट असेल, जस्ट शो टार्गेट टॉप लॉस वर क्लिक करा. जर आपण 220, 228 दरम्यान कुठेही बाय करतो या रेंजमध्ये, तर माझा मार्केटमध्ये दिवसभराचा टॉप लॉस 176 आणि टार्गेट वन राहील 285 आणि टार्गेट टू राहील माझा 335. या रेंजमध्ये बाईंग झालं, हा टार्गेट वन, टार्गेट टू. मार्केट जर 300 ला ओपन झालं, मार्केट 350 ला ओपन झालं, तर आपण ओपन झाल्यानंतर 9:30 वाजता एकदा आपल्या लेवलला रिअरेंज करणार. ते कसं करायचं, काय करायचं पुढे बघूया, पण मार्केटचा ओपन नंतर बघूया. ओपन जर उद्याची ओपनिंग तुमच्या हातात नाही किंवा माझ्या हातात नाहीये, जर या रेंज मध्ये मार्केट आहे, आपल्याला काहीच बदल करायची गरज नाहीये. 22 दिवस मार्केट ओपन होते रोज महिन्यातून. 22 पैकी 17 दिवस, 18 दिवस, 19 दिवस तुम्हाला या लेवलमध्ये काहीच बदल करायची गरज पडणार नाही. 1, 2, 3 दिवस असे येतील की मार्केट 200 पॉईंट गॅप अप किंवा 200 पॉईंट गॅप डाऊन झालेलं आहे, मग तेव्हा या लेवल खूप लांब राहतील. मग आपण जसं आपण आता बसून रेंज फाइंड आउट केल्या, तसे आपण परत मार्केट ओपन झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर परत एकदा लेटेस्ट नवीन कॅन्डल कोणती आहे त्यानुसार रेंज फाइंड आउट करू शकतो. तर तो नंतरचा भाग. ठीक आहे. ओके. आता पुढची गोष्ट लक्षात घ्या. ही जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेली आहे, ओके, रेंज तुमच्याकडे आहे, कोणत्या रेंजला बाईंग करायची आहे, टार्गेट काय, टॉप लॉस अप ट्रेंड साठी. तसं डाऊन साठी कोणत्या रेंज मध्ये सेलिंग होणार आहे, टॉप लॉस काय आणि टार्गेट काय, दोन्ही कडचे दिले. आता आपण टार्गेट टॉप लॉस कडे जास्त बघणार आहोत. मला पहिले फोकस करायच्या स्ट्रॅटेजी बनवणार. मला पहिले हे आपण का वापरतोय, ट्रेंड ओळखायला. 220, 227. आता तुम्ही मला सांगायचंय, इथं मार्केट बसलेलं आहे, रेंज फाइंड आउट केली. उद्या मी तुम्हाला कोणत्या रेंज पाठवणार आहे तुमच्या समोर आहे. या रेंज तुम्हाला पण कॅल्क्युलेट करता येतील की नाही, यस ऑर नो. बघा, मी अशी रेंज पाठवतो रोज, इथं बसलेलो आहे आणि उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे, तर तुमच्याकडे हे कोणते टिप्स मधून नाही, तुम्हाला जमायला पाहिजे, याचं लॉजिक कळायला पाहिजे की मार्केट जर इथून खाली येते तर हे बघा 25,197.87 होतं आपली व्हॅल्यू, बरोबर आहे. म्हणून मी राऊंड अप करून 198 केलं. तर जेव्हा पण मार्केट इथून इथपर्यंत येतं, हा पुलबॅक झोन आहे. जेव्हा पण कधी ना कधी कोणताही ट्रेंड बघा, हा इथून खाली आला, हा इथून खाली आला, तर कुठपर्यंत मार्केट पुलबॅक करेल, ही ब्ल्यू लाईन म्हणजे जे डिसाइसिव्ह कॅन्डलवर तुम्ही कर्सर ठेवतायत,
त्यावर जेव्हा कर्सर ठेवला जी व्हॅल्यू होते ती तुमची ब्ल्यू लाईन तयार होऊन जाते. तर 25,197.87 म्हणजे 98 केलं, ती ब्ल्यू लाईन मी ड्रॉ केली. जी आपण इथं इंडिकेटरच्या स्विंगच्या समोर जी व्हॅल्यू टाईप करतोय त्या व्हॅल्यूला मी इथं ब्ल्यू लाईन म्हणून ड्रॉ करतोय. ठीक आहे. त्यानंतर बाईंग रेंज कोणती 219, 227, 28 असेल ती, आणि 167, 176 बरोबर आहे. ही सेलिंग रेंज कुठून आली ही रेंज पण हे बघा, ही बाईंग रेंज आणि ही सेलिंग रेंज. अशा प्रकारे ज्या डेली रेंज तुम्हाला कॅल्क्युलेट करून पाठवले जात आहेत त्या तुम्हाला कॅल्क्युलेट करायला स्टार्ट करायचं आता. ओके, लगेच एका दिवसात होईल असं मी सांगत नाहीये, पण जे पण डेली रेंज तुम्हाला मी प्रोव्हाइड करतोय, सकाळी मार्केट ओपन होण्याच्या पहिले 7:30 पावणे 8च्या दरम्यान आपण हे पाठवतोय, तर मी रात्रीच का पाठवत नाही, कारण की तुम्ही रात्री कॅल्क्युलेट करा, तुम्ही जॉब वगैरे करून घरी पोहोचले, 5 मिनिटं द्यायचे, डिसाइसिव्ह कॅन्डल कोणती आहे तुमचं कॅल्क्युलेशन करायचंय, बाईंग रेंज तुमच्याकडे, सेलिंग रेंज तुमच्याकडे. एकदा ही रेंज बनली, ओके, तुम्ही तुमचं नोट करून ठेवा, मी तुम्हाला सकाळी पाठवून देईल. म्हणजे क्रॉस चेक करायचंय की तुम्हाला बरोबर जमतंय का, ती पूर्ण प्रोसेस करायची. इथपर्यंत प्रत्येकाला जमेल का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. आता एक एक कॅल्क्युलेशन केलं हे उद्यासाठी आपण, बरोबर आहे. तसंच सपोज दॅट तुम्ही मला सांगा की जर आपल्याला 16 सप्टेंबरचं कॅल्क्युलेशन करायचं. आता बघा प्रत्येकाला बघा कसं वाटतं की मार्केटची रॅली आली, आज एक एक्सेप्शनल मार्केट जास्त ट्रेंड मुवमेंट करत होतं, असं जोरात वरती गेलं, पण इंडिकेटर बघा थोडं वरती गेलं, परत खाली, परत वरती, तर इंडिकेटरच्या भरोश्यावर ट्रेड करू शकत नाहीये आपण. फक्त काय करतो, ट्रेंड ओळखतोय. तर मला 16 सप्टेंबरचा जर मार्केटचा ट्रेंड ओळखायचा असेल तर तुम्ही मला सांगायचंय आपण डेट कोणती घेणार, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. 16 तारखेचा जर मला ट्रेंड ओळखायचा आहे, डेट कोणती घ्याल फटाफट सांगायचं. 15 तारीख. आणि अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला करायचंय. एक स्विंग इक्वल टू लो असेल तर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगून दिलं. तसं जर स्विंग हाय आला तर काय करायचं ते बघून घ्यायचंय. 2 मिनिटात ते पण दाखवून देतोय. तर आता बघा हे कॅल्क्युलेशन ऑलरेडी आहे, हे उद्यासाठी आपल्याला वापरता येईल, बरोबर. तुम्हाला वाटलं तर नवीन कॅल्क्युलेशन करायचे, पण तुम्हाला इथं प्लस नवीन टॅब आहे, प्लस वर क्लिक करा, नवीन टॅब येऊन जाईल. ओके, मला वाटतंय परत एकदा करायचंय. एनएससी घेतलं, इक्विटी घेतलं, निफ्टी घेतलं, स्टँडर्ड सिलेक्शन आहे नॉर्मली. आता निफ्टी फॉर से एक्झाम्पल मला 16 सप्टेंबरचं मार्केट म्हणजे किती पण बॅक टेस्टिंग करता येईल तुम्हाला, 1 महिना 2 महिना 3 महिना किती पण करता येईल. 16 तारखेची करायची आहे, डेट 15 घेईल, गेट डेटावर क्लिक करेल. डेटावर क्लिक झालेलं आहे. ओके, स्विंग काय आलेला आहे, यस, मला हे दाखवायचं तुम्हाला की हाय आला तर काय. आता तुम्ही सांगा, आता आपलं ते एक्सप्लेन करायचं बाकी, पहिले ते पण करून देतो. जर स्विंग इक्वल टू हाय आला तर काय करायचंय, इथं ग्रीन वापरत होतो, आता काय करेल मी, फक्त लेटेस्ट रेड डिसाइसिव्ह कॅन्डल वापरेल, सेकंड रेड डिसाइसिव्ह कॅन्डल वापरेल, तेव्हा इंडिकेटर पण मला रेड पाहिजे, ती व्हॅल्यू टाकून द्यायची. तर स्विंग इक्वल टू सध्या तुम्हाला काय दिसतंय, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. स्विंग काय दिसतोय आपल्याला, हाय का लो, डेली लिहून येईल. तुम्हाला काही डोकं लावायचं नाही, कुठून मार्केट बघत बसायची गरज नाही. तुम्हाला इथं येणार प्रोसेस, हाय येतोय का लो येतोय, लो येतोय का हाय येतोय, हाय येतोय. जर हाय आला तर मी चार्ट वर कोणती कॅन्डल कन्सिडर करेल मार्केटचा ट्रेंड फाइंड आउट करायला, रेड की ग्रीन, हे आपलं डोकं आता. हे तुमच्याकडे ऑलरेडी आलेलं आहे, हाय आलेला आहे, म्हणजे मार्केटमध्ये काहीतरी त्या दिवशी बाईंग सेलिंग करून अल्टिमेटली सेलरने मार्केटला खाली ओढायचा प्रयत्न केलेला आहे. तर उद्याचा ट्रेंड काय राहील, उद्या उद्या खाली जाईल असं नाहीये, उद्याच्या ट्रेंडचा रेंज मला फाइंड आउट करायचा, रेड कॅन्डल वापरायचं. परफेक्ट. आता आपण जाऊया 2 मिनिटात. मी इथं आलो आणि आता बघा, आता आजचं मार्केट कुठून सुरू झालं ते बघा. हे जी व्हर्टिकल डॉटेड लाईन जी आहे ती आजचं मार्केट स्टार्ट करते. तर जर तुम्ही मार्केटमध्ये याल तर याचा अर्थ काय राहणार आपल्याला, की आज जसं आपण बघा इथं बसलेलो आहे, आपण इकडं बसलेलो आहे, आणि उद्याची रेंज आपण फाइंड आउट केली ही वाली, की मार्केटमध्ये 17 तारखेला काय करायचं, बरोबर आहे. इथं बसून आपण उद्याची फाइंड, तसं आपल्याला आता काय करायचंय, की मार्केट जर सपोज दॅट हे आपल्याला काहीच माहित नाही, ओके, आणि आपण इथं बसलेलो आहे 15 तारखेला संध्याकाळी, आणि उद्याचं मार्केटची रेंज करेल ते मला फाइंड आउट करायची 16 तारखेची. तर मी आता स्विंग इक्वल टू हाय आला तर रेड वापरेल. तुम्ही मला सांगायचं फटाफट. ही सगळ्यात शेवटची कॅन्डल जी आहे, म्हणजे 3:25 म्हणजे 3:30ला कम्प्लीट झाली, ही चालेल का हो? पहिले तर ती रेड आहे, ग्रीन आहे, सोडून द्या, ग्रीन असल्यामुळे काही कामाचं नाहीये, ही चालेल का? जस्ट मी तुम्हाला थोडस झूम करून देतो लागल्यास.
ही वाली चालेल का? एकच मिनिट यस. डोजी आहे, इग्नोर करा. डोजी काय तो डायरेक्टली आपल्याला हेच दिसत होता. ही वाली चालेल का? का नाही चालणार सांगा? कारण की इनसाइडर या मागच्या कॅन्डलच्या लोच्या खाली नाही आलेली. ही चालेल का? ही यस. ही फर्स्ट आणि ही सेकंड. आपल्याला फर्स्ट नकोय, अजून एक कॅन्डल मागे जातो आपण. तर फर्स्ट आणि सेकंड, ही सेकंड कॅन्डल भेटली, बॅक टू बॅक भेटली, भेटू द्या, नंतर भेटू द्या, काही फरक पडत नाही. पहिली डिसाइसिव्ह आणि दुसरी डिसाइसिव्ह. ओके, तर मला इंडिकेटरची व्हॅल्यू काय दिसते? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं प्रत्येकाने फटाफट. कुठं बघायचंय इंडिकेटर व्हॅल्यू? एक मिनिट थांबा, मी ड्रॉ करून देतो परत सर्कल तुम्हाला. आता रीड नका करू, कारण की मी कर्सर दुसरीकडे शिफ्ट केलेला आहे. हा, मी कर्सर त्या डिसाइसिव्ह कॅन्डल 1 आणि 2 याच्यावर ठेवलं. बोला काय व्हॅल्यू येते? 25,99. 25,099.37 ही व्हॅल्यू येते सर्वांना. परफेक्ट. 25,099.37. बस दिवसभराचं काम झालं. 25,099 ही व्हॅल्यू मी काय करतो आता? 25,099.37 टाकून दिलं, कॅल्क्युलेटरवर क्लिक केलं. उद्या मार्केटमध्ये काय होईल, उद्याच्या ट्रेंड अप डाऊन काय राहील, ती प्रोसेस तुमच्या समोर. आता तुम्ही मला सांगायचं चार्ट बॉक्स मध्ये की कोणत्या प्राइसचा वरती गेलं तर तुम्ही उद्याच्या म्हणजे 16 तारखेचा ट्रेंड, आपण 15 बसलेले, 16 तारखेचा ट्रेंड अप कन्सिडर कराल. कोणत्या प्राइसचा वरती गेला तर अप ट्रेंड कन्सिडर कराल? रेंज चार्ट बॉक्स मध्ये टाइप करून पाठवायची. 25,122, 25,130 ही झोन आहे. याच्या वरती मार्केट गेलं तर मार्केटमध्ये आपण तेजी करणार आहोत का मंदी करणार आहोत? अप की डाऊन? अप की डाऊन? अप ट्रेंड. ओके, आता तुम्ही ऍज अ ऑप्शन ट्रेडर तुम्हाला कॉल बाय करायचा आहे की पुट बाय करायचंय, काय वाटतंय? जर या बाईंग रेंजच्या वरती जर आज मार्केट राहिलं तर मी कॉल बाय करेल का पुट बाय करेल? ऑब्विसली कॉल बाय करेल. तुम्ही बघितलं असेल सकाळी 9:30 वाजता आपण आज कॉल बाय करत होतो, बरोबर आहे? ती प्रोसेस आहे, ही लर्निंग प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. तसंच जर इन केस कोणत्याही कारणास्तव मार्केट 25,076 पासून खाली गेलं 78 पर्यंत, या झोनच्या डाऊन साईडला मार्केट जर गेलं तर मी मार्केटला निगेटिव्ह कन्सिडर करेल की पॉझिटिव्ह कन्सिडर करेल? जर गेलं तर परफेक्ट, तोपर्यंत तर मार्केटला मी याचा खाली गेला तर निगेटिव्ह, अदरवाइज अप ट्रेंड आहे. ओके, तर अशा प्रकारे ही जी प्रोसेस मी आता केलेली, 2 कॅल्क्युलेशन मी केलेलं आहे. तसंच मागचे कमीत कमी 10 दिवसाची बॅक टेस्टिंग तुम्ही करू शकतात का, हे तुम्हाला होमवर्क राहील. मी तुम्हाला 2 दिवसाचं करून दिलं, उद्याचं केलेलं आहे, आजपासून आता 16 तारखेचं पण केलेलं आहे. तसंच 15 तारखेचं करायला 14 तारीख घ्यायची, बॅक टेस्टिंग करायची. तसंच 13 तारीख 12 तारखेसाठी ते 11 तारीख घ्या. असं करत 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 तुम्हाला मागचे 10 वर्किंग डेचं बॅक टेस्टिंग करता येईल का, याच्या लेवल काय वगैरे सर्व मी ग्रुपवर टाकलेलं आहे, तुमच्याकडे आहेत. तुम्ही किती पण मागे जाल तर प्रत्येक दिवसाला मी कोणती लेवल वापरलेली ती तुम्हाला ऑलरेडी दिसेल. पण तुम्हाला फाइंड आउट करायला शिकायचं आहे. फक्त 10 कॅल्क्युलेशन करायचे आहेत. कॅल्क्युलेशन करायला हार्डली खूप जास्त झालं तर 15 ते 20 मिनिटं लागतील. कारण की बघा, परत परत तुम्हाला डेटा पण घ्यायची गरज नाही. एकदा हे केलं, मला जर वाटलं की अजून बदलायचं तर मी काय करेल, फक्त इकडे येईल आणि मी डेट बदलेल. अपडेट डेटावर क्लिक करायचं, अपडेट डेटा होऊन जाईल. ओके, ही जी प्रोसेस होती बघा आजची 2 मिनिटात ते पण सांगून देतोय. तर मार्केट आपलं आपण कोणतं कॅल्क्युलेशन केलं? ओके, नॉर्मल कॅन्डल तुम्हाला लागल्यास दाखवून देतो. इंडिकेटरची गरज नाही तुम्हाला इथं. हा, मार्केट ओपन झालं लागल्यास 2 मिनिटासाठी या लाईन कशा ड्रॉ करायच्या ते पण बघून घ्या. मी जे वापरतोय ही हॉरिझॉन्टल रे वापरतोय. आपली बाईंग रेंज काय, सेलिंग रेंज काय ते बघण्यासाठी बघा. जर तुम्ही मला सांगायचं बाईंग रेंज काय होती, तर आपली 221 230 121 130
25,121 बाईंग झोन झाला आपला. $25,131 किंवा 30 जे काय असेल तो बाय. ओके, या रेंजच्या वरती बघा. म्हणून तुम्ही ऑब्झर्व करा, सकाळी मार्केट ओपन जर थांबलो, जसं या कॅन्डल कंप्लीट झाला असेल 930 बाय 940, या कॅन्डलला आपण मार्केटमध्ये बाईंग केली असेल. यस ऑर नो? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचंय. ही ट्रेंड लाईन नाही सर, नॉर्मल लाईन घेतलेली मी. फक्त हे टूलवर गेलेलो आहे. टूलवर जाऊन हे 2 नंबरला कर्सरच्या खाली जे 2 नंबरला आहे, तर ट्रेंड लाईन नाही, ती नॉर्मल लाईन आहे. आपण काय केलं, ही हॉरिझॉन्टल रे घेतला मी आणि याच्यावर आलो. ओके, आता ही मी कुठं पण ड्रॉ करतोय ना, कुठं पण ड्रॉ करतो. मला कुठं करायचंय, तर मी आता याला डबल क्लिक करेल आणि याचे कोऑर्डिनेट सेट करेल की कोणत्या प्राइसला मला त्याला ड्रॉ करायचं. से एक्झाम्पल, मला सेल ड्रॉ करायचं 25.76 ला, तर मी काय करेल, याला डबल क्लिक करेल, 25,076 करून दिले आणि मला सेल दाखवायचं, तर मी त्याला काय करतो, रेड करून देतो. ही ट्रेंड लाईन वगैरे काही नाहीये. आपण फक्त काय करतोय, आपण ज्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या त्या व्हॅल्यू इथे मी ड्रॉ करतोय. तसं याला मी कंट्रोल सी कंट्रोल व्ही केलं, डबल क्लिक करतोय. आता ही सध्या कुठं दिसते बघा, सध्या 91 ला दिसतोय, पण मला कुठं पाहिजे 0.9067. बरोबर आहे का? 25,67 ला का लावलं मी, त्याचं कारण काय, माझ्या सेल रेंज येते 67 68 समथिंग. ही रेंज झाली आपली. या आज जर मार्केट आज सकाळी 9:30 नंतर बाईंग रेंजच्या वरती आहे, तुम्ही मला सांगायचंय मग आपण मार्केटमध्ये कन्सिडर काय करणार आजचा ट्रेंड, अप की डाऊन? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. म्हणजे तुम्ही सांगायचे, ज्यांना जॉब करायचा, ज्यांना बिझनेस करायचे, कंटिन्युअस मार्केट बघत बसायची गरज नाहीये. आपण एकदा सकाळी बघितलं, मार्केटचा ट्रेंड कळला, जर बाईंग रेंजच्या वरती गेलं, जेव्हा पण जाईल 9:30 वाजता, 10 वाजता, 11 वाजता मार्केट बाईंगच्या वरती गेलं, मी बाय मध्ये दिवसभराचा ट्रेंड अप राहील. जर खाली गेलं, सेल पॉईंटचा खाली गेलं, मी जर सकाळी ट्रेड घेतला असेल तर त्याला एक्झिट करेल, टॉप लॉस जाईल त्या दिवशी आपल्याला लागेल. ठीक आहे, म्हणजे असं नाही की कधीच नाही होणार. याची अॅक्युरेसी जवळजवळ 80% अबाव तुम्हाला अॅक्युरेसी भेटणार आहे. इन केस खाली गेलं तर फक्त एवढा रिस्क आहे माझी, बाकी दिवसभर जी काही मार्केटची रॅली असेल बघा, ही पूर्ण रॅली आपल्याला मार्केटमध्ये कव्हर करता येईल. तसंच हे जसं आपण बघितलं, सेम इथं बसले, मार्केट इथून थोडं खाली पण आलं, तर मी 220-230 दरम्यान बाईंगच करेल. यालाच म्हणतात पुलबॅक. इथून मार्केट पुलबॅक करतोय 200 पर्यंत, मला बाईंग झोन आहे, मी बाय करेल. जर उद्या 167 170 176 या झोनचा खाली मार्केट गेलं, 80 165 170 खाली मार्केट जर जात असेल उद्या, तरच मी निफ्टीला निगेटिव्ह कन्सिडर करणार आहे. म्हणजे जे लोकांचं कंटिन्युअस बाईंग सेलिंग, कॉल बाय कर, पुट बाय कर, किंवा इथं पण बघा, आज पण बघा थोडं वरती गेलं मार्केट, त्याच्यानंतर परत खाली आलं, परत मध्ये खाली आलं. याच्यात काय करतात लोक, मल्टिपल ट्रेड करतात. आपल्याला काय करायचंय, आज मला काय करायचं, कोणाचा याच्यात कमांड मध्ये मार्केट आहे, बायरच्या कमांड मध्ये का सेल, तेवढं पहिले लक्षात घ्या. एकदा बायरच्या कमांड मध्ये, तर मग आपण कॉल बाईंग करूया, मग किंवा स्ट्रॅटेजी वापरूया, त्याला वाद नाही, स्प्रेड बनवूया. किंवा जर मार्केट सेलर मध्ये असेल, तर म्हणजे परत परत 2 4 5 कॅन्डल रेड बनल्या, याचा अर्थ लगेच घाबरायचं नसतं. हे पॉइंट लक्षात घ्यायच्यात. याच्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की मध्ये मध्ये मार्केट असं नाही होणार की खाली येणार आहे, पण हे खाली किती पण येऊ द्या, जोपर्यंत मार्केट माझ्या सेलिंग रेंजच्या वरती आहे, तोपर्यंत मला घाबरायची गरज नाहीये. मी ट्रेड घेतलेला आहे, काही ना काही 5-50 पॉईंट रिस्क मध्ये ठेवावे लागतील तर रिवॉर्ड भेटेल. विदाऊट रिस्क आपला रिवॉर्ड भेटत नाहीये, पण ती प्रोसेस करायची आहे. आणि मी म्हणतोय याचं कमीत कमी मागचं 10 दिवसाचं, 15 दिवसाचं, 20 दिवसाचं बॅक टेस्टिंग करा तुम्हाला, तेव्हा तुम्हाला कळेल की मी नुसतं एवढं केलं. आता याच्यात तुम्हाला बघा, सकाळी 2 मिनिटं 5 मिनिटं बघितलं, तुमचं जी काय स्ट्रॅटेजी ट्रेड लावला, तुम्ही तुमचं काम करा. परत परत जेवढं नाही बघितलं तेवढा प्रॉफिट होतं. जे इमोशन्स बोलतात ना, लोक ओव्हर ट्रेडिंग करतात, का करतात, कंटिन्युअस बाय सेल, दर 5 मिनिटात मार्केट खाली वरती होते, बाय करूया, वरती गेलं परत खाली यायला लागलं, काय करू, निघू का वरती करू, मग तुम्ही ट्रेडिंग नाही करू शकत. तुम्हाला एक डिसिजन घ्यायचं आहे, ऍटलीस्ट इंट्राडे म्हणजे आजच्या दिवसाचा तर ट्रेंड माहिती करा. दर 5 10 15 20 मिनिटानंतर तुम्ही ट्रेंड बदलत असाल, तर तुम्ही मार्केटमध्ये कन्फ्युज होऊन जाणार, आणि म्हणून सायकोलॉजी मेंटेन होत नाहीये. त्यामागचं कारण हे. तर ती प्रोसेस आहे. साइडवेज मार्केट पण येईल, मार्केट पॅनिक पण करेल, मार्केटला करू द्यायचंय. जसं सपोज दॅट, तुम्ही लक्षात घ्या, जर 15 तारखेचं बघितलं तुम्ही, तर तुम्हाला दिसेल बघा की मार्केट बऱ्यापैकी साइडवेज होतं.
इथं बघा. आता तुम्ही काय करायचं, 14 तारखेची म्हणजे 13-14 तारखेला तर मार्केटमध्ये सुट्टी असेल, बरोबर आहे. तर 12 तारीख डेट घेतली फ्रायडेची, आणि तुम्ही बघा, जोपर्यंत बाईंग रेंजच्या वरती जात नाही, जोपर्यंत सेलिंगच्या येत नाही, रेंज मध्ये मार्केट आहे. म्हणजे मला कळतंय ना ऍटलीस्ट की या रेंज मध्ये मार्केट असल्यामुळे मार्केट तिथंच खाली वरती होतंय, तर मी पॅनिक नाही होणार. हे महत्वाचं आहे. तुमच्यासाठी होमवर्क काय, या 15 तारखेची जी मी रेंज फाइंड आउट केली होती, ही रेंज तुम्हाला स्वतःला कॅल्क्युलेट करायची. उद्या मी विचारेल की तुम्हाला ही रेंज जी मी दिलेली आहे 15 तारखेची, ती तुमची, तुम्ही स्वतः कॅल्क्युलेट करून, तुम्ही आता दाखवतो ती तुमची, सर्वांची बरोबर आली की नाही आली तेवढं सांगायचंय. आणि जोपर्यंत या रेंज मध्ये मार्केट आहे, मी ट्रेड अवॉइड करेल. आपल्याला ओव्हर ट्रेडिंग करायचीच नाहीये. जर मार्केट या बाईंगच्या वरती क्लोज झालं तर मी ट्रेड करेल, खाली क्लोज झालं तर ट्रेड करेल, अदरवाइज मी ट्रेड नाही करणार. जेव्हा मार्केट क्लोज होईल बघा, मार्केट जोरात मुवमेंट करेल. सेम प्रोसेस आहे. मला रेंजच्या वरती मार्केट मी ट्रेड करेल, रेंजच्या मध्ये मार्केट असेल मी वेट अँड वॉच करून टाकेल. अशा प्रकारे प्लॅनिंग करायची. ही प्लॅनिंग मध्ये आपण आहोत. अजून आपण बेसिक काल बघितलं. आता मार्केटचा ट्रेंड ओळखण्याची प्लॅनिंग करतोय. एकदा ट्रेंड काय लागला तर मग एक्झिक्युशन कसं करायचं ते पुढच्या स्टेपमध्ये येतील. तर आय होप तुम्हाला आजचा सेशन क्लिअर असेल. काही डाऊट असतील, काही शंका असतील तर विचारायचे. यस, काही डाऊट असेल, काही शंका असेल तर विचारायचे. 15 तारखेच्या लेवल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे, होमवर्क घ्यायचे आणि ऍटलीस्ट मागच्या 10 ते 15 दिवसाची डेलीची बॅक टेस्टिंग करायची. त्यासाठी तुम्हाला तो नंबर दिलाय, त्याच्यातून तुम्हाला प्रॉपर अकाउंट इंडिकेटर सेटअप वगैरे कसं लावायचे वगैरे ते सर्व बघून घ्यायचे. ते तुम्हाला उद्या लावून देतील. ओके, मी एक काम करतो, रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि काही डाऊट असतील, काही शंका असतील तर शंका घेतो.